रामायण सिनेमावर 4,000 कोटी कसे खर्च झाले? भारतीय इतिहासातील सर्वात महागडा सिनेमा. मित्रांनो, भारतात असा एक सिनेमा बनतोय ज्याचा बजेट ऐकून मोठमोठ्या हॉलिवूड चित्रपटांनाही घाम फुटेल. एका बाजूला लोक म्हणतायत हा भारताचा अवतार ठरणार, तर दुसऱ्या बाजूला अनेकांना प्रश्न पडलाय की एक सिनेमा बनवण्यासाठी इतके हजारो कोटी रुपये नेमके कुठे आणि कसे खर्च झाले असतील. होय, आपण बोलतोय रामायण या भव्य चित्रपटाबद्दल. या दोन भागात येणाऱ्या सिनेमावर तब्बल 1,600 कोटी ते 4,000 कोटी खर्च झाल्याची चर्चा आहे. पण एवढा पैसा नेमका कशावर खर्च होतोय? कलाकारांच्या फीवर, VFX वर की जगभर प्रमोशनवर? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण साध्या आणि सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. रामायण चित्रपटाचं बजेट इतकं महाग का आहे? नमस्कार, मी बालाजी दुंपलवार. तुम्ही पाहताय विचार वर्तुळ. सर्वप्रथम एक गोष्ट समजून घ्या, हा एकच सिनेमा नाही. रामायण 2 भागात रिलीज होणार आहे. पार्ट 1 यंदाच्या दिवाळीला, पार्ट 2 ची तारीख अजून समोर आलेली नाही. रिपोर्टनुसार दोन्ही भागांचा एकत्रित प्रोडक्शन बजेट 1,600 कोटी आहे. यामध्ये पार्ट 1 वर अंदाजे 900 कोटी रुपये, पार्ट 2 वर अंदाजे 700 कोटी रुपये खर्च झाले. पार्ट 1 वर जास्त खर्च होण्याचं कारण म्हणजे सुरुवातीला सगळं तयार करावं लागतं, जसं की सेट्स, वेशभूषा, डिजिटल वर्क, पात्रांचे लुक्स, लोकेशन्सची निर्मिती. पार्ट 2 मध्ये हेच सर्व पुन्हा वापरता येणार असल्यामुळे खर्च थोडा कमी आहे. यात सगळ्यात जास्त पैसा कुठे जातोय? तर VFX मध्ये. रामायण हा साधा ड्रामा चित्रपट नाही. यात दाखवावं लागणार आहे अयोध्या नगरी, वनवासातील जंगल, सोन्याची लंका, रावणाचे 10 डोके, वानरसेना, युद्धदृश्य, आणि हे सर्व प्रत्यक्षात शूट करणं शक्य नाही. म्हणून हे सगळं कम्प्युटरवर तयार केलं जातं. या कामासाठी प्रसिद्ध डेंग स्टुडिओ काम करत आहे. यांनी इंटरस्टेलर, ड्यून, ब्लेड्स रनर सारख्या चित्रपटांवर काम केले. म्हणूनच VFX वर शेकडो कोटी खर्च होणं स्वाभाविक आहे. प्रत्येक सिनेमाचा आत्मा हे त्यातील संगीत असतं. या चित्रपटाचं संगीत देत आहेत 2 दिग्गज, हॅन्स झिमर आणि AR रहमान. हॅन्स झिमर यांनी संगीतासाठी 70 ते 80 कोटी रुपये घेतले, तर AR रहमानने 40 ते 50 कोटी फी घेतली. या चित्रपटाची स्टार कास्ट ही तितकीच भव्य आहे. या चित्रपटात आहेत रणबीर कपूर प्रभू रामाच्या भूमिकेत. तो मेन लीड असल्याने रणबीरने 150 कोटी फीस घेतली. साई पल्लवी माता सीताची भूमिका निभावते. तिला 10 ते 12 कोटी मिळालेत. KGF यश रावणच्या भूमिकेत असून तोही 100 ते 150 कोटी घेतोय. सनी देओल 45 ते 50 कोटी फीसह हनुमानाची भूमिका करणार आहे, तर रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत आहे. तसंच इतर मोठे कलाकारही आहेत. इतक्या मोठ्या स्टार कास्टची फी देखील बजेट वाढवते. रामायणाचे दोन्ही भाग IMAX फॉर्मॅटमध्ये शूट केले जात आहेत. IMAX म्हणजे मोठा स्क्रीन अनुभव, जबरदस्त व्हिज्युअल्स, वेगळे कॅमेरे, जास्त दर्जेदार पोस्ट प्रोडक्शन. यामुळे खर्च वाढतो, पण कमाईची संधीही वाढते. या चित्रपटाच्या प्रमोशनवरही तितकाच पैसा खर्च केलाय. चित्रपटाचा टीजर भारतातच नाही तर लॉस एंजेलस, न्यूयॉर्क यासारख्या शहरात दाखवण्यात आला. याचा अर्थ स्पष्ट आहे, हा चित्रपट फक्त भारतासाठी नाही तर जगासाठी बनतोय. जगभरात जाहिराती, प्रमोशन, मार्केटिंग यामुळे एकूण खर्च 4,000 कोटी पर्यंत गेल्याची चर्चा आहे. पण रामायण फक्त कथा नाही, ती कोट्यावधी लोकांची श्रद्धा आहे. लहानपणापासून घराघरात ऐकलेली गोष्ट आहे. म्हणून हा चित्रपट इतर चित्रपटांशी स्पर्धा करत नाही, तो लोकांच्या आठवणीशी स्पर्धा करतोय. तर मित्रांनो, तुमच्या मते रामायण चित्रपट 4,000 कोटी वसूल करेल का? हा भारताचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरेल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि विचार वर्तुळ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच भन्नाट व्हिडिओ सोबत.